Hey, hello friends, how are you all? I hope you all are doing very well. ओळखलं असेलच ह्याच्यापासून मी काय बनवणार आहे. मस्त चॉपिंगसाठी मोठा नाईफ घेतला आहे, ज्याच्याने अगदी फाईनली चॉप करता येतं. करून दाखवते तुम्हाला. हे पहा, सुंदर अशी बारीक कोथिंबीर चॉप करून घेतलेली आहे. याच्यात घालूयात जिंजर गार्लिक पेस्ट. आता घालूया मी सध्या ओमानमध्ये आहे, तिथे हे निझो ब्रँडचं मीठ मिळतं. मी टाटा सॉल्ट पण ट्राय केलं, पण ते खूप मॉइश्चर कॅच करतं लवकर आणि यूज करता येत नाही, त्यामुळे आय यूज दिस इज गुड. आता मी टाकते हळद, हाफ स्पून हळद. आवडत असेल तर लाल तिखट टाका 1 टेबलस्पून. आणि मी याच्यामध्ये ग्रीन चिली पेस्टसुद्धा टाकणार आहे, त्यानेही वेगळा फ्लेवर येतो आहे म्हणून टाकणार आहे. आवडीप्रमाणे तीळ टाकायला अजिबात विसरू नका. इथे थंडी असते त्यामुळे मी अगदी मुक्त हस्ते तिळाचा वापर करते. हे पत्तेरी पोळी म्हणजे आपल्याकडचं तांदळाचं भाकरी पीठ आहे, ते मी ऑलमोस्ट 2 टेबलस्पून होईल एवढं टाकते. आणि यावेळी मला ज्वारीचं पीठ न वापरता थोडंसं बाजरीचं पीठ वापरून टेस्ट चेक करायची. सो तुम्ही नक्की चेक करून पहा. हेही मी 2 टेबलस्पून टाकते. आता आपण बेसन टाकूयात. या पहा, मी ग्रीन चिलीज हिरव्या मिरच्या 5 घेतलेल्या आहेत आणि थोडं ब्लेंड फास्ट व्हावं म्हणून मी ही कोथिंबीर चॉप केली थोडी ॲड करते. आपण ग्राइंड करून घेऊयात. 1 फुल टेबलस्पून होईल एवढी पेस्ट, ग्रीन चिलीची पेस्ट आहे ती ॲड करते. आता आपण बेसन ॲड करूयात. बेसन 1 फुल टेबलस्पून, 1 2 आणि 3 मिक्स करून घेऊयात. अचानक मला आठवलं ओवा टाकायचं राहिलं म्हणून ओवा. आता आम्ही कोथिंबीरच्या पाण्यामध्ये पीठ किती ॲब्सॉर्ब होते ते बघूया. नंतर गरज पडेल तसं थोडं थोडं पाणी आणि हवं असल्यास पीठही ॲड करता येईल. कोथिंबीरीने बऱ्यापैकी पाणी सोडलं आहे आणि त्यांनी पीठ घेतलेलं आहे ॲब्सॉर्ब करून. आता त्याच्यात थोडं 1 टेबलस्पून एवढं तेल ॲड करूयात आणि मिक्स करूयात. मस्त असं आपलं कोथिंबीर वडीचं पीठ तयार आहे. म्हणून ह्याचं अजून तुम्हाला गोल वडी हवी असेल तर गोल रोल करून घ्या, किंवा तुम्ही थाळीमध्ये डायरेक्ट ताटामध्ये तेल लावून सपाट करूनसुद्धा चौकोनी तुकडे करून फ्राय करू शकता. चला पाहूयात पुढील प्रोसेस. तुम्हाला मी म्हटलं ना मग अशी मी ओमानमध्ये आहे आता, तर माझ्याकडे जरा इंडियात असतात तशी प्रत्येक गोष्टीसाठी वेगळी वेगळी भांडी आपण वापरतो. स्टीमर वेगळा वगैरे 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 भरपूर काही असतं. माझ्याकडे सध्या एवढी भांडी इथे अवेलेबल नाही आहेत आणि त्यामुळे मी हे मोठं असं पॉट घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये तेल लावून घेतलेलं आहे आणि याचा एखादा किंवा 2 रोल बसतील कदाचित. ते ह्याच्यामध्ये ठेवून आपण यामध्ये स्टीम घेणार आहोत. मी हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बॉईल. हे ह्याच्यामध्ये बसेल. ओके, हे पहा असं रोल 2 करून घेतलेले आहेत मी. आता हे भांडं आपण स्टीमरला स्टीम करायला ठेवूया. 15 ते 20 मिनटं आपल्याला याला वाफ घ्यायची. याच्यात पाणी जाऊ नये म्हणून मी झाकणही ठेवलेलं आहे. आय होप या झाकणावर पाणी येणार नाही, म्हणून आणखीन एक छोटासा गोळा राहिला होता तो मी इथे रोल करून ठेवलेला आहे. आता यावर आपण झाकण लावूयात आणि 15 ते 20 मिनटं वाफ घेऊयात.